नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या आमच्या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा असतो. किंबहुना परमेश्वरानं निसर्गानं त्या प्रत्येक अवयवाला त्याचं नेमून दिलेलं काम जर व्यवस्थितरित्या झालं नाही तर संपूर्ण शरीर बिघडतं. आणि आपल्याला एखादा अवयव शरीराच्या बाहेर दिसत असला म्हणून तो महत्त्वाचा आणि एखादा अवयव शरीराच्या आत अगदी छोटासा आहे म्हणून तो कमी महत्त्वाचा असं असत नाही. प्रत्येक अवयवाला त्याचं नेमून दिलेलं काम चोखपणे झालं तरच शरीराचं चलनवलन व्यवस्थित राहतं आणि माणसाचं आरोग्य उत्तम राहतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की किडनी नावाचा एक छोटासा अवयव आपल्या शरीरात असतो, जे दोन असतात, किडनी दोन असतात. तर या किडनीचं नेमकं काम आहे. गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं युरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे मूत्ररोग विषयक प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत, या सगळ्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये या संदर्भामध्ये युरोलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या दोन्ही वैद्यकीय शास्त्रांमधलं ॲडव्हान्स टेक्निक काय आहे, तिथे कोणकोणते डॉक्टर काम करत आहेत, याबद्दल सुद्धा मला समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन मान्यवर डॉक्टर आलेले आहेत. मी स्वागत करतो ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर युवराज सावंत यांचं. त्याचबरोबर युरोलॉजी हा सुद्धा आता मेडिकल सायन्समधला एक अत्यंत महत्त्वाची अशी ब्रँच आहे. आणि युरोलॉजीमध्ये नेमके कोणकोणते आजार असतात, त्याच्यावरती कशा पद्धतीनं उपचार करता येतात आणि हे आजार रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत डॉक्टर धनसागर वाकळे यांच्याकडून. दोन्ही डॉक्टरांचं मनापासून स्वागत आहे. मी म्हटलं तसं की एक क्लिष्ट गुंतागुंतीचा विषय, मुळात मेडिकल सायन्स म्हणजेच क्लिष्ट असतं, गुंतागुंतीचं असतं. पण तुमच्या दोघांचंही काम असं आहे की दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये यातले पेशंटसुद्धा वाढत चालले आहेत. मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे, आपण नेफ्रॉलॉजिस्ट आहात म्हणजे तुम्ही किडनी विकार तज्ज्ञ आहात. माणसाच्या शरीरात दोन किडनी असतात. सर्वसामान्यपणे किडनीचं काम काय तर एक प्रकारे गाळप करणं, म्हणजे जशी गाळणी असती तशा पद्धतीनं किडनी गाळणीचं काम करतं. पण मग ह्या दोन्ही किडनी परमेश्वरानं माणसाला का दिलेल्या आहेत? एकाच किडनीवरती काम झालं नसतं का? नाही, आता ते दोन किडनी काय, आता ते निसर्गाची देण आहे, मतलब आहे दोन किडनी. पण एका किडनीवरती सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. बरं, ओके. दुसरं म्हणजे कसं आहे की किडनी हे आपलं वॉशिंग मशीन सारखं काम करतं. ओके. म्हणजे जर किडनी वहिला दिवसाला 200 लिटर रक्त फिल्टर केलं जातं. अरे बापरे, 200 लिटर. ओके. बरं, तेवढं आपल्या किडनीची कॅपॅसिटी असते. आणि दुसरं जसे किडनीचे काम आहे तसं आपलं क्षार आणि पाण्याचं जे बॅलन्स आहे तो करणं किडनीचं काम आहे. नंतर ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम किडनी करतं. आणि दुसरी दोन महत्त्वाची कारणं जी कॉमनली लोकांच्या लक्षात येत नाही ते म्हणजे जे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार होतं, आपण म्हणतो ते बोन मॅरोमध्ये तयार होत आहे, पण ते करायला जे हार्मोन लागतं ते किडनीमध्ये तयार होतं. अच्छा. शेवटची गोष्ट म्हणजे जे आपली हाडं असतात, हाडांचे जे स्ट्रेंथनिंगसाठी आपल्याला विटॅमिन डी लागतं. हो. ओके. तर ते विटॅमिन डीचा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे, म्हणजे जिथे जे हाडांवरती हाडांची हेल्थ ठेवण्यासाठी, तर ते सुद्धा किडनीमध्ये ॲक्टिव्ह फॉर्म असतो, तो तयार होतो. असं किडनीचं नुसतं फंक्शन फिल्टर करणं नाही, ह्या गोष्टी सुद्धा किडनी काम करते. अच्छा. पण आता गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर किडनीचे नवनवीन आजार व्हावेत. पूर्वी सगळ्यांना एक किडनी स्टोन म्हणजे मुतखडा इथपर्यंतच मर्यादित होतं. पण आता किडनी फेल्युअरचे अनेक रुग्ण दिसत आहेत. किडनी फेल्युअर होणे म्हणजे नेमकं काय? ज्या पद्धतीनं कार्डियक अरेस्ट असतं तसंच होतं का? हा बघ, कसं आहे की जसं म्हटलं तर किडनी फेल्युअर, आता जर स्टॅटिस्टिक बघितलं तर ऑलमोस्ट एक 10% प्रिव्हेलन्स आहे क्रॉनिक किडनी डिसीजचा इंडियामध्ये. 10% ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजे एवढ्या लोकांना आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे. ओके. तर प्रामुख्याने कसं आहे की किडनीचे प्रॉब्लेम हे आपण दोन विभागात आपण हे करतो. एक तर ॲक्यूट प्रॉब्लेम असतो आणि दुसरा असतो क्रॉनिक प्रॉब्लेम. अच्छा. तर ॲक्यूट प्रॉब्लेम म्हणजे काय, अचानक झालेला प्रॉब्लेम, अचानक काहीतरी होतंय, म्हणजे आधी किडनी व्यवस्थित होते, अचानक प्रॉब्लेम येतो आणि त्याची किडनी फेल्युअर होतं. त्यामध्ये कसं असतं, इन्फेक्शन झालं असेल तर, म्हणजे किडनीचं इन्फेक्शन झालं असेल, मलेरिया, लेप्टो, हे जे आजार आहेत त्याच्यामुळे किडनीवरती ताण येतो आणि किडनी फेल्युअर होतं. तसं एखाद्या पेशंटचा अचानक BP कमी झाला आहे, त्याला एक अचानक हार्ट अटॅक आला आहे, तर त्याचं किडनीवरती परिणाम होतो आणि अचानक किडनीचं काम थांबतं. त्याला आपण म्हणतो की ॲक्यूट किडनी इंजुरी. ओके. अचानक झाला. दुसरा जो आजार आहे त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो. क्रॉनिक म्हणजे काय, हळूहळू किडनीची ताकद हळूहळू कमी होते. तर मग क्रॉनिक किडनी डिसीज कशामुळे होतो, आजकाल डायबिटीस,
ओके, आपण जसं म्हणतो आपण डायबिटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणतो, तर डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण एवढं वाढलं आहे, परत आपली लॉंगिटिव्हिटी वाढली आहे, म्हणजे आपलं आयुष्यमान आपलं वाढत जाते, तर त्यामुळे किडनीचे आजार आपण त्यामुळे हे डायबिटीसमुळे जे हळूहळू किडनीवरती परिणाम होऊन क्रॉनिक किडनी डिसीजचं प्रमाण आता वाढत जाते. अच्छा. डॉक्टर धनसागर वाकळे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात युरोलॉजी हा खूप व्हास्ट शब्द आहे आणि होतं काय की अनेकदा सर्वसामान्य घरातील माणूस हा युरोलॉजीमधले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते उघडपणानं बोलतच नाही. मुळात युरोलॉजीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आजार संभवतात? तर युरोलॉजीमध्ये बेसिकली आपण तुम्हाला सांगतो पहिल्यांदा की नेमकं युरोलॉजीमध्ये आपण काय काय फील्ड इन्व्हॉल्व करतो. तर यामध्ये स्त्री आणि पुरुषांचे मूत्रमार्गाशी संबंधित जे जे काही आजार आहेत ते आजार आणि पुरुषांचे वंध्यत्व आणि लैंगिक समस्या या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तो युरोलॉजीमध्ये होतो. अच्छा. आता किडनीपासून जी लघवी तयार होते ती पूर्ण लघवी शरीराच्या बाहेर पडेपर्यंत जो जिथे जिथे मार्गामध्ये अडथळा येऊ शकतो त्या ठिकाणी आपण युरोलॉजीचा अभ्यास करत असतो. अच्छा. मग यामध्ये किडनीमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, युरेटरमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, ब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, युरेथ्रामध्ये प्रॉब्लेम असू शकतो आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, टेस्टिकल्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो, पेनिसमध्ये प्रॉब्लेम. अच्छा. पण मग मला सांगा की गेल्या काही वर्षामध्ये युरोलॉजीतल्या कोणत्या प्रकारच्या आजारांमध्ये वाढ झाली असं तुमचं निरीक्षण आहे? आता जसं सरांनी सांगितलं 10% प्रिव्हॅलन्स आहे. नुकतीच 2020 मध्ये लॅन्सेट स्टडी झालेली. त्यांनी असं वर्तवलं आहे की 2040 पर्यंत हे जे वार्षिक प्रिव्हॅलन्स आहे हे दुप्पट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे आता जसं 10% आहे तर हे 20% जाण्याची एक शक्यता आहे. आणि याचं कारण म्हणजे आपलं बदललेली जीवनशैली आहे, जसं की आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर ज्याला आपण म्हणतो की ते बदलत चाललेलं आहे. याच्यामुळे जे आपल्या पूर्ण शरीरावर जसे परिणाम पडत आहेत हळूहळू ह्या गोष्टींचा प्रिव्हलन्स वाढत आलेलं दिसून आले. आता मूतखड्यांबद्दल जे बोलायचं झालं जे तुम्ही म्हटलात, नाही आता काय आहे, गेल्या काही वर्षामध्ये सर्वाधिक रुग्ण कुठले असतील तर ते जसे मधुमेहाचे आहेत, हार्ट अटॅकचे आहेत, त्याचबरोबरीनं किडनी स्टोनचे आहेत. आणि किडनी स्टोन हा आजार असा आहे की तो आतनं हळूहळू तयार होतो आणि मग एखाद्या दिवशी तो अचानक डोकं वर काढतो, असह्य वेदना सुरू होतात आणि मग त्यानंतर किडनी स्टोन हा आयुष्यभर छळणारा आजार बनतो. आणि जरी तो स्टोन कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं काढून घेतला तरी पुन्हा तो स्टोन तयार होण्याची सुद्धा अनेकांची टेंडन्सी असते. सो मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात किडनी स्टोनचे गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 10-15 वर्षामध्ये जे पेशंटची संख्या झपाट्यानं वाढली आहे त्याची कारणं काय आहेत? हिस्ट्रीपासून एकदा सुरुवात करतो की हिस्ट्रीमध्ये असं दिसून आलेलं आहे इंडियाचा जवळपास 2nd नंबर लागतो किडनी स्टोनमध्ये आफ्टर नॉर्थ अमेरिका. बापरे. ऑलमोस्ट 15% पॉप्युलेशन आपली इन्फेक्टेड आहे या किडनी स्टोन. अहो सर, कोल्हापुरामध्ये तर जवळपास 30 ते 40% लोकांना किडनी या स्टोनचा त्रास आहे. इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये जो पट्टा आहे गुजरातचा, राजस्थानचा किंवा कोकणाचा, पश्चिम महाराष्ट्राचा, हा पट्टा एकदम पूर्ण रेड जरी केला तुम्ही तरी चालेल, इथे खूप जास्त किडनी स्टोनचं प्रमाण दिसून कशामुळे? आता यासाठी मेन कारण पाण्याचं दिलं नाहीये त्यांनी, यासाठी मेन कारण त्यांना दिले एन्व्हायरमेंटचं, की ड्रायनेस किंवा जे ह्युमिडिटी ज्या पद्धतीची असते इथे त्या पद्धतीमुळे त्यांचं असं म्हणणं आहे की या किडनीमध्ये जे क्षार तयार होण्याचं प्रमाण आहे ते वाढत चालेल. एक साधं उदाहरण देतो मी माझ्या प्रत्येक पेशंटला सुद्धा, की एक मूठभर मीठ घ्या आणि एक बाटी पाण्यामध्ये टाका तुम्ही, ते मूठ तुम्हाला तळाला दिसेल, मीठ ते पूर्ण विरघळणार नाही. तेवढंच मूठभर मीठ जर तुम्ही कळशीभर पाण्यामध्ये टाकलं तर ते व्यवस्थितपणे पूर्णपणे विरघळून जाईल. आपण जे काही पदार्थ खातो त्याचा असं एक क्षार तयार होत असतो आणि त्याला पूरक जर पाणी आपण त्यावेळेस जर नाही घेतलं तर त्याचा तो क्षार किंवा त्याचं क्रिस्टल फॉर्मेशन एक किडनीच्या फिल्ट्रेशनमधून येताना ते चालू जातं. आणि असं जर क्रिस्टल जर तयार झालं तिथे तर त्याच्यावरती परत क्षार अडकून किंवा इन्फेक्शन होऊन त्याचा एक स्टोन तयार होत असतो. त्यावेळेस एखाद्या पेशंटला टेंडन्सी जसे म्हटलं आपण की काही जेनेटिक कॉजेस पण आहेत, की काहींच्या रक्तामध्येच कॅल्शियम, ऑक्झायलेट किंवा युरिक ॲसिड यांचं प्रमाण जास्त असतं. त्यांना वगळता बऱ्याच पेशंटला असं दिसून आले की एकदा जर एखाद्या पेशंटला स्टोन झाला तर पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये त्याच पेशंटला परत स्टोन होण्याचे जवळपास 50% चान्सेस असतात. आणि आहार आणि पाणी किंवा एन्व्हायरमेंट हे सगळं जरी बदललं आपण, ते चान्सेस आपण 50% पासून 10% पर्यंत आणू शकतो. पण टेंडन्सी पूर्णपणे नष्ट होत नाही. आता तुम्ही जे म्हणतात ते बोलता तुम्ही युरिक ॲसिडचा पण उल्लेख केला. गाऊट हा जो काही एक आजार गेल्या काही वर्षामध्ये डोकं वर काढलेला आहे, अनेकांना गाऊटचा त्रास होतोय आणि मग नॉनव्हेज सोडा असा सर्वसामान्यपणे सल्ला दिला जातो गाऊट किंवा किडनी स्टोन असलेल्यांना. नॉनव्हेजचा कितपत परिणाम आहे? नॉनव्हेजचा असा कितपत परिणाम डायरेक्टली दिसून आलेला नाहीये. फक्त नॉन व्हेजिटेरियन फ्रूट किंवा जे प्रोटीन इंटेक आपण ज्याला म्हणतो त्याला एक मॉडरेट अमाऊंट आपण दिलेलं पाहिजे असं म्हणतो. अच्छा.
बरेच व्हेजिटेरियन पेशंट सुद्धा असतात ज्यांनी कधीच एक्झॅक्टली नाही, म्हणजे मी तर अगदी जबाबदारीने सांगतो की मी असे अनेक रुग्ण बघितलेले आहेत की ज्यांना किडनी स्टोनचा प्रचंड असह्य त्रास होतोय, ज्यांना गाऊटचा त्रास आहे, आणि गाऊट काय करतं, कोणता ना कोणता सांधा तुमचा पकडतं आणि असह्य वेदना सुरू होतात. पण गाऊट असलेल्यांना किंवा किडनी स्टोन असलेल्यांना ते आयुष्यात त्यांनी कधी नॉनव्हेजकडे बघितलेलं नाहीये तरी सुद्धा त्यांना त्रास होतोय, असं पण होतंय. हो, पण मग या अशा पेशंटमध्ये युरिक ॲसिड नेमकं का बरं वाढतंय याचे कारण आपल्याला बघायला पाहिजे. कशामुळे वाढू शकतं मग? युरिन ॲसिडचं प्रोडक्शन, जसं प्रोटीन इंटेक आहे, जसं तुम्ही प्रोटीन इंटेक वाढणार तर त्याचं युरिक ॲसिडसुद्धा वाढत असतं. पण हे युरिक ॲसिड डिझॉल्व्ह करण्यासाठी काही केमिकल्सची आपल्या शरीरामध्ये आवश्यकता असायला पाहिजे. जर ते केमिकल्स नसतील समजा किंवा एन्झाईम्स नसतील आपल्यामध्ये तर हे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं. तर त्याची आपल्याला टेस्ट करणं गरजेचं असतं. पण मग युरिक ॲसिड आणि किडनी स्टोन यांचा काही संबंध आहे? जर समजा युरिक ॲसिडचं एक्सक्रिशन जर किडनीमधून वाढलं, फॉर एक्झाम्पल एका किडनीची लिमिट आहे की दिवसाला एक 500 ml ते 500 ml युरिन बाहेर काढत असतं समजा एक किडनी, तर त्याच्यामधलं एक 10 ml पर्यंत ते युरिक ॲसिड काढतं. हे ब्लडमध्ये जर समजा युरिक ॲसिड वाढलं तर ते युरिनमध्ये येणारं सुद्धा युरिक ॲसिड वाढणार. मग हे युरिक ॲसिडचा जो क्रिस्टल आहे तो परत किडनीच्या मूत्राच्या मार्गामध्ये कुठेतरी थांबणार. मग ते क्रिस्टल जवळ येऊन एक खडा तयार होणार. एक ॲड करायचं आहे की कसं आहे माहिती आहे की बऱ्याच वेळा इथल्या लोकांना म्हणजे गैरसमज आहे की किडनी स्टोन जो प्रॉब्लेम आहे ना तो सिम्पटम म्हणून घेतलेला चांगला. म्हणजे इथे एक समज असा आहे की किडनी स्टोन झाला आहे तो काढला म्हणजे आपण बरे झालो, किंवा किडनी स्टोन पडला म्हणजे तो बरे झालो. ज्यावेळी आपण एखाद्याला सांगतो की बाबा किडनी स्टोन का झालं ह्याचं इव्हॅल्युएशन करा, म्हणजे ते बरेच करायला कोणी विलिंग होत नाही. पण मग आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीच्या किडनी स्टोनवरती कशा पद्धतीचे उपचार केले जातात? सर, किडनी स्टोनवरती बेसिकली सुरुवातीपासून जर बोलायचं झालं तर जर छोटा स्टोन असेल समजा किडनीमध्ये एकदम 5 ते 6 मिलीमीटरचा, तर त्याला आपण दुर्लक्ष केलं तरी म्हणत नाही मी, पण त्याला आपण नॉन मेडिकल ट्रीटमेंट जरी दिली तरी चालतं. की जस्ट तुम्ही पाण्याचा इंटेक वाढवा, कदाचित ते 5-6 मिलीमीटरचा खडा तुमच्या ह्याच्यातून पडून जाईल. कारण मूत्रवाहिनी जी असते ज्याला आपण युरेटर म्हणतो त्याची जाडी एक 5 ते 6 मिलीमीटर असते. बरेच जण सांगतात की माझा 12 मिलीमीटरचा खडा पडला, 13 मिलीमीटरचा पडला, पण 13 मिलीमीटर ही त्याची लांबी असते, त्याची रुंदी 3 किंवा 4 मिलीमीटरच असते. म्हणजे तो निमुळता असा येऊन बाहेर येतो. तो हा जो कन्सेप्ट आहे की माझा 12 मिलीमीटरचा पडला आणि डॉक्टरने सांगितलं नाही पडणार, आता नेमका तो खडा त्या पेशंटमध्ये निमुळता होऊन बाहेर आला ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस 3 मिलीमीटरचा सुद्धा खडा खाली लघवीच्या मार्गामध्ये येऊन अडकू शकतो. आणि तसं झालेलं आहे. आणि खडा जर अडकला तर तो किडनीला त्रास देणार, परत प्रेशर वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी खराब करू शकतो. तर नेमकं जर अडकलेला खडा असेल तर त्याची 100% त्याला दुर्लक्ष करणं तर चुकीची गोष्ट आहे. त्याची ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. त्यानंतर जर किडनीचा 10 मिलीमीटरमध्ये किडनीमध्ये स्टोन असेल तर त्याला लिथोट्रिप्सी नावाचा प्रकार असतो. कुठला? लिथोट्रिप्सी, ज्याला ESW असं म्हटलं जातं. ज्याला आपण पेशंटला डेली सेशन दिले जातात 2 ते 3, ज्याच्यामध्ये आपण पेशंटला बोलवतो आणि बाहेरूनच त्या किडनीच्या स्टोनला फोकस करून त्याला फोडलं जातं. लेझरनं फोडलं जातं? लेझरनं नाही सर, एक शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी असते ज्याच्यामध्ये एक प्रकारच्या वेव्स टाकल्या जातात ज्याच्यामध्ये त्या वेव्स त्या स्टोनला ब्रेक करतात. पण मग त्यावेळेला त्या वेव्ह ज्या आहेत त्या किडनीला अन्य ठिकाणी कुठे इजा करत नाही? असते सर, एक लेस दॅन 5% डॅमेज तो किडनीला करू शकतो. पण आपला जो टार्गेटेड पॉईंट असतो ना ते फक्त त्या टार्गेटेड पॉईंटला मॅक्झिमम त्याचा इफेक्ट दाखवतात. लिथोट्रिप्सी. त्याच्यानंतर जर हा किडनी स्टोन खूप जास्त मोठा असेल, 15 मिलीमीटर, 20 मिलीमीटर किंवा कधी कधी 40-50 मिलीमीटर सुद्धा असतो, अशा पेशंटला आपण PCNL नावाची सर्जरी सांगतो, ज्याच्यामध्ये किडनीला एक छोटंसं सुराख केलं जातं जवळपास 2 ते 3 मिलीमीटरचं, 5 मिलीमीटरचं. त्यामध्ये दुर्बीण टाकून आपण त्या खड्यापर्यंत पोहोचतो आणि मग त्या खड्याला न्यूमॅटिक लिथोट्रिप्सीद्वारे किंवा लेझरद्वारे आपण त्याला पूर्ण फ्रॅगमेंट करतो आणि मग असे एक किडनीमधून त्या जे आपण सुराख पाडलं असतं किडनीला तिथून ते बाहेर काढतो. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आपण ज्याला म्हणतो, की जास्त त्रास न देता किडनीला एक छोटंसं सुराख पाडलं आणि तिथून काढलं. यामध्ये किडनीचा जो डॅमेज आहे जिथे आपण सुराख पाडतो हा लेस दॅन 1% डॅमेज असतो आणि हा डॅमेज ॲक्सेप्टेड आहे कम्पेअर टू जर तुम्ही स्टोन जर तसाच ठेवला तर. आणि RIRS नावाची एक सर्जरी ज्याच्यामध्ये 15 ते 20 मिलीमीटरचे स्टोन असतात, जे किडनीमध्ये सिच्युएशन. आपण मूत्राशयाच्या मार्गामधून एक फ्लेक्झिबल दुर्बीण असते आपल्याकडे, ती मूत्राशयाच्या मार्गातून आपण किडनीपर्यंत जातो, त्या खड्याला लोकेट करतो आणि मग तिथे लेझरद्वारे पूर्ण त्याचं रव्यासारखं किंवा मोहरीसारखं पावडर करून टाकतो आणि मग ते मूत्राशयाच्या मार्गातून पडून जातं. पण मग यातली सगळ्यात प्रभावी उपचार पद्धती कोणती? RIRS आणि PCNL. डिपेंड ऑन द सिच्युएशन, की म्हणजे पेशंटला कुठल्या टाईपचं. जर समजा एखाद्या पेशंटला 40-50 मिलीमीटरचा स्टोन आहे, अशा पेशंटसाठी RIRS हे ऑप्शन चांगला नाही आहे. किंवा मल्टिपल स्टोन आहेत, खूप सारे स्टोन आहेत, अशा पेशंटसाठी RIRS ऑप्शन चांगला नाही. पण एकच स्टोन आहे किंवा 2 स्टोन आहेत, स्टोनचं व्हॉल्यूम जे म्हणतो की बर्डन ऑफ स्टोन हा जर कमी असेल तर RIRS ही डेफिनेटली बेस्ट. म्हणजे आज ऑपरेशन झाले की दुसऱ्या दिवशी सुद्धा पेशंट घरी जाऊ शकतो.
सर मला तुम्हाला विचारायचं आहे की नेफ्रॉलॉजिस्टकडे जाण्याचं कारण कधी येतं तर डायलिसिसची वेळ आलेली आहे. मुळात डायलिसिसची वेळ काय येते आणि त्याचे सिम्पटम्स काय असतात? म्हणजे सध्याच्या सिनारिओ जो बघतोय मी, तर कसं आहे की बेसिकली आमच्याकडे डायलिसिसच्या स्टेजला जे पेशंट येतात मुळात त्या स्टेजला येणं हेच चुकीचं आहे. कारण कसं आहे की ज्यावेळी आमच्याकडे एखादं पेशंट डायलिसिस स्टेजला येतो त्यावेळी आमच्याकडे करण्यासारखं काही नसतं. म्हणजे ऑलरेडी किडनीचा डॅमेज झालेला असतोय. ओके, तर डायलिसिस स्टेज म्हणजे काय की बाबा किडनीचं काम जे 15% किडनीचं काम जसं मी म्हटलं सर फिल्टर करणं. ओके, तर मग ज्यावेळी किडनीचं काम 15% खाली येतं, ओके, त्याला आपण GFR म्हणतो 15 ml, तर मग त्यावेळी की रक्त तर शुद्ध केलं पाहिजे कोणी, ओके, किंवा रक्त ब्लड क्लीन करणं गरजेचं आहे. तर ते काम बेसिकली डायलिसिस करत आहे. ओके, तर मग डायलिसिसमध्ये काय असतं, आपण तो एव्ही फिशोला म्हणतो त्याला, हाताला आपण ते एक सर्जरी करतो एव्ही फिशोला, त्यातून ब्लड बाहेर काढतो आणि ब्लड ते मशीनमध्ये जातं, तिथं फिल्टर असतो, तर फिल्टरमध्ये क्लीन होऊन ते परत पेशंटला सोडलं जातं. तर त्याला आपण ते मेंटेनन्स हिमोडायलिसिस म्हणतो, ज्यांची किडनी परमनंटली डॅमेज झालेली आहे. ॲक्च्युअली त्याला मेंटेनन्स हिमोडायलिसिस म्हणतो. म्हणजे डायबिटीस आहे, BP आहे, बरेच वर्ष क्रिएटिन वाढलेलं आहे, अशा पेशंटला ते डायलिसिस म्हणून आपण करतो. दुसरा डायलिसिस प्रकार आहे तो ॲक्यूटमध्ये, ॲक्यूट किडनीचे. म्हणजे काय झालं, जसं मी जर बोलतो अचानक इन्फेक्शन झालं किंवा मलेरिया, डेंग्यू याच्यामुळे किडनी खराब झाली आहे, तर मग अशावेळी जो ॲक्यूट आता कसं आहे की ज्यावेळी किडनी खराब होते तर कोणातरी रक्त तर शुद्ध करावं लागतं. ओके, तर नाही तर रक्त शुद्ध नाही केलं तर काय होणार, ते परत सगळे वेस्ट प्रोडक्ट आपल्या बॉडीवरती इफेक्ट करणार. तर अशावेळी ते रक्त शुद्ध करण्याचं काम ते डायलिसिस मशीन करतं. असा 2 प्रकारे त्याचा उपयोग होतो. तर एक असा गैरसमज आहे, जसं आम्ही बोललो, ज्या पेशंटला अचानक किडनी इंजुरी झालेली असते ते आपण त्यांना ॲडवाईस करतो किंवा डायलिसिस करा, पण त्यांच्या पेशंटच्या मनात काय असतं की एकदा केलं की ते सारखं करावं लागतं. एक्झॅक्टली. तर मग तेच आम्हाला त्यांना समजावं लागतं की ज्यांना जे सारखं करावं लागतं त्याचे इंडिकेशन वेगळे आहेत. म्हणजे तो आजार वेगळा आहे, तो परमनंट डॅमेज झालेला आजार आहे. त्यावेळी त्यांच्या बऱ्याच वर्षापासून डायबिटीज, BP किंवा इतर कारणामुळे किडनी खराब झाली आहे आणि त्यामुळे त्यांना ते कंटिन्युअस डायलिसिस लागते. इथं जो आजार आहे ॲक्यूट आहे, म्हणजे अचानक झालेला आहे, इथे आपल्याला जे डायलिसिस आम्ही सांगतो ॲक्यूट इंजुरीमध्ये, तो एज अ लाईफ सेव्हिंग म्हणून प्रोसिजर असते. तर तो आजार बरा झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तुमचं डायलिसिस थांबतं. त्यामुळे असं नाही की बाबा एकदा तुम्ही एखाद्या पेशंटला डायलिसिस चालू केलं म्हणजे त्याला आयुष्यभर लागणार, असं नाही. आणि डायलिसिस ही लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे म्हणजे ज्या ॲक्यूट किडनी इंजुरी. पण हे डायलिसिस करणारी जी काही यंत्रणा मशिनरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲस्ट्राधारमध्ये काही वेगळेपण आहे का? हां, त्यामध्ये वेगळेपणा म्हणजे आता कसं आहे की आपल्याकडे जे ॲक्यूट किडनी इंजुरी, जे क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये जे मशीन्स आहेत स्टँडर्ड ॲक्च्युली जे आपण जे वापरतो, ते जे ॲडव्हान्स मशीन आहेत ते आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. जे ॲक्यूट किडनी इंजुरीसाठी जे मशीन लागतं, म्हणजे ॲक्यूट किडनी इंजुरीमध्ये कसं असतं की किडनी इंजुरी जे ॲक्यूट किडनी, त्यामध्ये असं नसतं की फक्त किडनीचाच प्रॉब्लेम आहे, त्याला ब्रेन प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, BP लो, असे सगळे प्रॉब्लेम असले जातात. तर अशा लो BP मध्ये आपण जे नॉर्मल डायलिसिसचे मशीन आहे ते वापरू शकत नाही ॲक्च्युअली. तर त्यासाठी CRRT नावाचं एक मशीन आहे, त्याला कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो ॲक्च्युली. म्हणजे ते मशीन लावायचं, ते तुमच्या किडनीसारखं काम करतं कंटिन्युअस 24 तास, 48 तास, 72 तास तुमच्या पेशंटच्या कंडिशननुसार. तर ते ॲडव्हान्स जे मशीन आहे, म्हणजे जगात सगळ्यात ॲडव्हान्स मशीन आहे ते आमच्याकडे आता अवेलेबल आहे. म्हणजे उदाहरण तर म्हणतो की आता आमच्याकडे एक पेशंट आला होता की एक 16-17 वर्षाचा मुलगा होता, त्याला डेंग्यू झालेला होता. डेंग्यूमुळे त्यांना हार्टवरती प्रेशर होता, म्हणजे हृदयाचं पंपिंग 20% आलं होतं, लघवीला अजिबात होत नव्हतं, BP त्याचा 70 झाला होता. ओके, अशा त्यांना कावीळ झालेली होती. तर मग असे मल्टी ऑर्गन फेल्युअर ज्याला म्हणतो त्या कंडिशन. तर मग अशा कंडिशनमध्ये आपण ते नॉर्मल डायलिसिस मशीन त्याला लावू शकत नव्हतं. जर लावलं असतं तर ते त्याला टॉलरेट केलं नसतं. मग अशा वेळी आम्ही त्याला ते CRRT म्हणून मशीन लावलं. तर ते कसं आहे की CRRT मशीन ते कसं स्लोली त्याला आम्ही 3 ते 4 दिवस ते मशीन, म्हणजे ते नॉर्मल किडनीसारखं स्लोली काम करतं. आणि त्याने यंग होता, त्याने चांगला रिस्पॉन्ड केला आणि तो पेशंट या कंडिशनमधून बाहेर आला. ओके, तर ते आपण जे नॉर्मल डायलिसिस मशीन वापरून ह्या पेशंटला कधीही बरा करू शकलो. अशा पद्धतीची ॲडव्हान्स ट्रीटमेंट आज ॲस्ट्राधार हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होऊ शकते. गेल्या काही वर्षामध्ये आणखीन एक आजार समोर येतोय, तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचा आजार. म्हणजे जर एक 25-30 वर्षापूर्वी जर विचारलं असतं तर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय हे अनेकांना माहीत नव्हतं. प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचे कोणकोणते आजार होतात, त्याची लक्षणं कशी ओळखायची? प्रोस्टेट ग्रंथी ही मूत्राशयाच्या खाली असलेली एक जवळपास
छोट्या लिंबूच्या आकारा एवढी आपली ग्रंथीमध्ये पुरुषांमध्ये ग्रंथी असते. या ग्रंथीचं मुख्य काम म्हणजे आपले जे शुक्राणू येत असतात, या शुक्राणूमध्ये ते एक पदार्थ सोडत असतो, त्याच्यामुळे त्याला व्हाईट कलर भेटतो आणि त्याच्यामुळे त्या शुक्राणूंचं जे एन्व्हायरमेंट आहे ते चांगलं राहतं. आणि ते एन्व्हायरमेंट मग त्या शुक्राणूला तिथे फर्टिलायझेशन करेपर्यंत त्याची मदत करत असतं. एवढं महत्त्वाचं काम आहे या प्रोस्टेट ग्रंथीचं. पण मग प्रोस्टेट ग्रंथी आणि वंध्यत्व यांचा काही संबंध आहे? नाही सर, तसं डायरेक्टली जर बघायला झालं तर नाहीच. बरं. कारण वंध्यत्व जर म्हटलं आपण, हे वंध्यत्व टेस्टिसमधून जे स्पर्म तयार होतात मेनली हे त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि जर समजा प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जर रिकरंट जर एखाद्या पेशंटला प्रोस्टेटायटिस होत असेल यंग एजमध्ये, युजली प्रोस्टेटचे जे काही आजार आहेत की रिकरंट इन्फेक्शन होणे, प्रोस्टेटची वाढ होणे किंवा कॅन्सर होणे, हे 50च्या नंतरचे आजार आहेत. त्याच्यामुळे वंध्यत्वावरती त्याचा डायरेक्टली रिलेशन नाही आहे. पण जसं आता तुम्ही म्हटलात त्यानुसार प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांमध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या आजारांचा समावेश आहे, म्हणजे त्याची लक्षणं काय? आणखी 3 महत्त्वाचे जसे कारण सांगितले. आणि जसं वय वाढत जातं आपलं की त्या प्रोस्टेट ग्रंथीवरती एक अँड्रोजन रिसेप्टर नावाचं आपलं एक रिसेप्टर असतं, जे हळूहळू त्याची संख्या वाढायला जाते. जसं आपल्याला बाल्डनेस येतो की आपलं टक्कल पडायला जातं, वय पडत नाही, कारण की इथले अँड्रोजन रिसेप्टर आपले लॉस व्हायला जातं. तर त्या पद्धतीनेच हे अँड्रोजन रिसेप्टर त्या प्रोस्टेट ग्रंथीवरती वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय की त्या ग्रंथीची जसं वय वाढतं तर आपलं वय वाढतं, त्याची साईज वाढायला जाते. आणि ही साईज वाढल्यामुळे मूत्राशयाचा जो मार्ग आहे, मूत्रनलिका ज्याला आपण म्हणतो, त्यावरती ते प्रेशर टाकलं जातं. आणि न कळत मग एका फ्लोमध्ये जशी लघवी व्हायला पाहिजे होती तशी होत नाही. त्याचे कारणं पण बरेच आता, किंवा सिम्पटम जसे म्हणतो आपण की नेमकं लक्षणं कसे ओळखायची प्रोस्टेट ग्रंथीची. तर पहिल्यांदा म्हणजे की पेशंटला वारंवार लघवीला जावं लागतं. नंतर पेशंटला एकदम अर्जंट मला लघवीला जायला पाहिजे असं वाटतं. आणि रात्री कमीत कमी 2-3 वेळा 4 वेळेस ते पेशंटला लघवीला उठावं लागतं. आता बऱ्याच वेळेस असं होतं की हे प्रॉब्लेम आधी पण होते, पण अशी एक मनात संकल्पना आहे की हा कदाचित वयानुसार होणारा मला त्रास आहे, किंवा मला शुगर आहे म्हणून कदाचित मला हा त्रास आहे की मला रात्री एखाद्या वेळेस 2दा वेळेस उठावं लागतं. रात्री एकदा जरी तुम्हाला उठावं लागले लघवीला तरी तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. पण मला सांगा की एखादा माणूस पाणी भरपूर पितोय, म्हणजे आता अनेक डॉक्टर सांगतात भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या, म्हणून जर पाणी प्यायला आणि जर त्याला वारंवार लघवीला जायला लागत असेल तर तो आजार कसा होईल? तो आजार नाही म्हणायचा सर. पाण्याचा इंटेक आपण तसा बघून सांगू शकतो. लघवी केल्याच्या नंतर सुद्धा, फक्त हेच नाही तर लघवी करताना सुद्धा लघवी तुटत होते, लघवीची स्पीड तेवढी नाहीये, लघवी एकदम जवळ पायावरच पडते. लघवी केल्यानंतर सुद्धा असं वाटतं की मला आता लघवी माझी अजून शिल्लक आहे, कारण मला लघवीला अजून जायला पाहिजे. ही जी भावना आहे, ही भावना स्पेसिफिकली प्रोस्टेटच्या पेशंटमध्ये दिसून येते. जी की नॉर्मल पेशंटमध्ये की जे सारखं पाणी पितात आणि लघवीला जातात त्यांना ती दिसून येत नाही. मला मूलभूत प्रश्न विचारायचा आहे, जो अनेक डॉक्टरांना मी यापूर्वी विचारला, की खरोखर माणसानं किती पाणी पिणं रोजचं अपेक्षित आहे? सगळ्या गाईडलाईन्स सांगतात 2.5 ते 3 लिटर पाणी पिलं रोज. हेल्दी पेशंट 2.5 ते 3 लिटर पाणी पिलं. आणि हे पाण्याचं एक नवीन पण सांगतो मी आता, जसे आपली सायकल असते, आपण झोपतो उठतो सकाळी आणि बाकीचं, या आपल्या किडनीची सुद्धा एक सायकल आहे, जी की सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरुवात होते आणि ती जवळपास संध्याकाळच्या 5-6 वाजेपर्यंत चालते. आणि या 12 तासामध्ये दर तासाला जर तुम्ही 100-150 ml पाणी प्यायला पाहिजे, त्यामुळे जे ते 2.5 ते 3 लिटर पाणी हे त्या पिरियडमध्ये कव्हर होतं. आणि नंतरचे जे 6 ते 10 किंवा 6 ते 9 टाइम, याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं लिमिट करायला पाहिजे. आपल्याकडे उलटा असतं, आपण नंतर पाणी पिण्याचं लिक्विड पिण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच आपल्याला रात्री पण मग कधी कधी जसं वय वाढत जातं तसं ते रात्री उठायला, हा जो कन्सेप्ट आहे पाणी पिण्याचा, हा जर चेंज झाला आणि जर तुम्ही दिवसभरामध्ये हे जर पाण्याची सायकल कंप्लीट केली ना, तर तुम्हाला त्या रात्री पिरियडमध्ये तहान सुद्धा नाही लागणार, कारण तुम्ही बॉडीची तेवढी गरज हे झालेली आहे. त्याची किडनीची सायकल मी सांगतो तुम्हाला की सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 6 मोस्ट ॲक्टिव्ह, की जे त्याचं फिल्ट्रेशनचं काम आहे, युरिया क्रिएटिनिन बाहेर काढण्याचं काम आहे, शरीरातली जे काही घाण काम बाहेर काढण्याचं काम आहे ते आपण टाकत असतो. आणि हे सुद्धा जसं की आपण म्हणतो की जर तुम्हाला रात्री जागरण करायचं असेल तर तुम्ही काही खाऊ नका पण पाणी प्या. का? कारण की तुमच्या किडनी एक शटडाऊन मोडमध्ये गेलेल्या असतात, पण तुमची बॉडी ॲक्टिव्ह असते, त्यामधून तयार होणारं जे काही युरिया क्रिएटिनिन आहे का, ती प्रोसेस अजूनही चाललेली असते. मग त्या किडनीला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला ते पाणी पिणं किंवा त्या किडनीला चालू ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती दिली आहे आमच्या कोल्हापूरकरांना. हे सगळं समजून घेऊन ते प्रत्यक्ष कृतीत आणणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं असणार आहे, कारण आपल्याकडे संध्याकाळी 6-7 नंतरच कान हलतात आणि मग पार्टी सुरू होते आणि ते रात्री 11-12 पर्यंत चालू असतं. त्यामुळे किडनीवरती किती आपण प्रेशर टाकतोय हे आपण यातनं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे यातला विनोदाचा भाग आपण वगळला तरी एकूणच आपल्या किडनीची जी एक सायकल आहे, जी नैसर्गिकरित्या काम करत असते किडनी, ती कशा पद्धतीने चालते ते आपल्याला सरांनी सांगितलं. नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून काम करताना सगळ्यात आपण एक डायलिसिसबद्दल बोललो, त्याच्यापेक्षा अजून गंभीर कुठले आजार किंवा व्याधी असतात का?
नेफ्रोलॉजीमध्ये आता कसं आहे की बेसिकली कसं आहे की किडनीचे आजार म्हणजे जर बघितलं तर सगळेच कॉम्प्लेक्स असतात. हो खरं आहे. ओके, की असं नसतंय की बा किडनीचा आजार सिम्पल आहे असं होतच नाही ॲक्च्युली. तर मग एस्पेशली कसं आहे की इवन जर मी म्हटलं तर जर गंभीर आजार म्हटलं किडनीचा कुठला, तर मी म्हणेन की जो डायबिटीसमुळे ज्याला किडनी खराब झालेली आहे हा सगळ्यात गंभीर आजार आहे. जरी तो दिसताना वाटत असेल की डायबिटीसमुळे क्रिएटिनिन 2-3 झालंय, तरी तर तो का गंभीर आजार म्हणतो, कारण डायबिटीसमुळे तुमची बरेच वर्ष डायबिटीस असली की त्या पेशंटला जसं म्हटलं तसं की ब्रेन प्रॉब्लेम असतोय, हार्ट प्रॉब्लेम असतोय, हार्टमध्ये ब्लॉकेज असतात, हार्टमुळे किडनीवरती प्रेशर आलेला असतोय, किडनीमध्येच जे शुगर ज्या किडनीच्या फिल्टरमध्ये जाऊन ती खराब केलेली असते, ज्या डायबिटीसमुळे काय असते की आपल्याला ॲथ्रोस्क्लेरोसिस म्हणतो, म्हणजे रक्तवाहिन्या घट्ट होतात, त्यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी झालेला असतोय. डायबिटीसमुळे बीपी आलेला असतोय, ते बीपी आणि तो परत किडनीवरती प्रॉब्लेम करतोय. तर हे डायबिटिक किडनी डिसीज हा सध्या परिस्थितीमध्ये सगळ्यात घातक आजार म्हटला, म्हणजे इव्हन मी कॅन्सरपेक्षा जास्त घातक म्हणेन. अरे बापरे. ओके, पण हा रोखायचा असेल तर काय केलं पाहिजे? नाही आता कसं आहे की प्रिव्हेन्शनसाठी काय करायचं? आता जसं मी म्हटलं तसं की प्रिव्हेन्शनसाठी किडनी आजार होऊ नये तर सध्या जो एव्हिडन्स आहे तर त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचं अर्ली डिटेक्शन करणं. ओके, तर मग अर्ली डिटेक्शन म्हणजे कसं म्हणतो की बऱ्याच वेळा आम्ही आता प्रॅक्टिसमध्ये बघतो, जसं बोललो नाही की बऱ्याच लोकांना तुमचं डायबिटीज असतोय, बीपी असतोय, बरेच वर्ष गोळ्या चालू असतात, 5 वर्ष 10 वर्ष कधीही किडनीची टेस्ट केलेली नसते. किडनीचा क्रिएटिन जी टेस्ट आहे ओके ती कधीच नाही, युरिन कधीच केली नसते, फक्त बीपी चेक करणं आणि शुगर करणं एवढंच फक्त चालू असतं. पण मग किडनीची अशा पद्धतीची टेस्ट कुणीही माणूस करू शकतो. किडनी आजार डायग्नोज करणं हे सगळ्यात मी म्हणतो सगळ्यात स्वस्त म्हणू शकतो किडनीचा. तर किडनी आजार डायग्नोज करण्यासाठी म्हणजे बघा एखाद्याला किडनीचा आजार आहे की नाही हे बघण्यासाठी सिंपल टेस्ट आहे, तुमची युरिनची टेस्ट करायची. ओके, नंतर तुमचं हिमोग्लोबिन करायचं, त्याला आपण सीबीसी म्हणतो. ओके, युरिन झालं, सीबीसी झालं, नंतर तुमचं क्रिएटिन म्हणून टेस्ट आहे. ओके, क्रिएटिन आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि सोनोग्राफी एवढी जरी तुम्ही केली टेस्ट दर 6 महिन्यातून तर तुम्ही एक 90% टाइम तुम्ही ते पेशंटला काय प्रॉब्लेम आहे काय तुम्ही डायग्नोज करू शकता. त्यासाठी खूप स्पेशल. पण म्हणजे मग ज्याला काही किडनीचा आजार झालेला नाही अशा माणसानं सुद्धा एक प्रिव्हेन्शन म्हणून अशी टेस्ट करू शकतो आपण. आणि दुसरं एक महत्त्व सांगायचं म्हणजे की अजून आम्ही काय म्हणतो की बऱ्याच आपण ब्लड प्रेशर एखाद्या पेशंटला आहे तर लोक काय म्हणतात की बा ब्लड प्रेशर आहे तर काय तो आपल्या वयामुळे झालाय किंवा कशामुळे, तो आजार म्हणून आपण नुसत्या बीपीच्या गोळ्या चालू करतो. तर मला असं म्हणायचं की ब्लड प्रेशर हे आजार नसून एक सिम्पटम आहे. ओके, म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही असं की 10 वर्ष ब्लड प्रेशर आहे आणि आमच्याकडे येतो ते क्रिएटिन 4 झालेलं असतं. त्याचा अर्थ काय होतो की त्याच्या किडनीमुळे त्याला ब्लड प्रेशर होता आणि ते किडनीचं म्हणजे आपण नुसत्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या खात होतो पण त्याला होता किडनीचा योग्य वेळी निदान न झाल्यामुळे किडनीचा आजार त्यावेळेसच होता. त्यावेळेस वाढलेलं सिम्पटम दाखवलं होतं पण ते लक्ष दिलं नाही, त्यामुळे तो प्रोग्रेस होत होता. ज्यावेळी आमच्याकडे जो लेट स्टेज मध्ये त्यामध्ये आपण म्हणजे ट्रीटमेंट एवढा सॅटिस्फॅक्ट नाही लेट स्टेज मध्ये आल्यानंतर. पण मग अशा वेळेला तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करू शकता का? मला पुढचा मुद्दा हाच होता की नेफ्रोलॉजिस्ट कडे येण्याचं आणखीन एक दुर्दैवी कारण असतं ते म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय कधी घेतला जातो? किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय कधी होतो ते किडनी ट्रान्सप्लांट ह्याला आपण काय म्हणतो की रिनल रिप्लेसमेंट थेरपी असं म्हणतो. म्हणजे तुमची किडनी काम करत नाहीये, सगळे बॉडीतले वेस्ट पदार्थ तुमचे अंगात येतात, तर मग तुम्हाला कोणीतरी रिनल रिप्लेसमेंट केली पाहिजे, म्हणजे कुठेतरी काम केलं पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन किती आहेत? 3 ऑप्शन असतात रिनल रिप्लेसमेंट. एकतर हिमोडायलिसिस करायचं म्हणजे किडनीचं काम मशीन करणार. ओके, नंतर दुसरा एक प्रकार असतो पेरिटोनियल डायलिसिस. नाही, पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे काय होतं, आपले जे हे आहेत म्हणजे पेरिटोनियम म्हणून असतं आपल्या पोटामध्ये एक आवरण असतं तर आपल्या आतड्यांच्या वरती, तर ते फिल्टर म्हणून काम करतं. त्याला तो एक प्रकार आहे म्हणजे डायलिसिसचा, त्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे ज्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो. किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय, आपण बाहेरून म्हणजे किडनी आपण आतमध्ये जोडायची आणि ते तुमचं काम करतं, फिल्टर करायचं. पण किडनी ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट काय आहे? नाही, आता सक्सेस रेट कसं असतं की जो सक्सेस रेटमध्ये आपण कसं होतो इमिजिएट सक्सेस म्हणतो, म्हणजे 1 वर्ष एक्सपेक्टन्सी आणि 10 वर्ष एक्सपेक्टन्सी असं आहे. तर मग आता कसं आहे की आजकाल सर्जिकल ॲडव्हान्समेंट आणि जी मेडिकल ॲडव्हान्समेंट जी आलेली आहे तर त्यामध्ये जे पहिलं जसं इमिजिएटली किडनी लावली आणि खराब झाली असे इन्सिडेंट्स आता ऑलमोस्ट नसल्यासारखेच आहेत.
त्यामुळे इमिजिएटली म्हटलं तर एक 90 to 95% पेक्षा जास्त लोक व्यवस्थित सर्जिकल म्हणजे ऑपरेशन नंतर व्यवस्थित घरी जातात. नंतर मुद्दा येतो 1 वर्ष आणि नंतर 10 वर्ष. तर मग आजकाल आता कसं आहे, ट्रान्सप्लांट खूप बल्कमध्ये चालू झाले 2000 नंतर, म्हणजे जो डाटा आहे तो एक 2000 नंतरचा आहे ॲक्च्युली. तर मग 2000 ते 2024 मध्ये जसं ॲव्हरेज जर म्हटलं तर एक स्टॅटिस्टिक वर्ल्ड वाले की एक जर तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ॲव्हरेज तुमच्या किडनीचं लाईफ एक 12 वर्षापर्यंत जातं. पण म्हणजे एकदा किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पुढची 10 ते 12 वर्ष पेशंट व्यवस्थित कामकाज करू शकतो, म्हणजे ते किडनी व्यवस्थित काम करू शकते. पण मग 12 वर्षानंतर पुन्हा मग किडनी ती खराब झाली तर पुन्हा ट्रान्सप्लांट करता येतं? पुन्हा ट्रान्सप्लांट करता येतं. अरे बापरे. पण मग एका व्यक्तीला आयुष्यात किती वेळा ट्रान्सप्लांट घेऊ शकतो? नाही, आता मी मॅक्सिमम बघितलंय 3ऱ्या वेळा केलेलं होतं ऍक्च्युली. पण ते कसं आहे माहितीये की एक ट्रान्सप्लांट दुसरं म्हणजे ते हे कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. कॉम्प्लेक्स वाढत. पण काही वेळेला आम्ही असंही बघितलंय की एक ट्रान्सप्लांट 15 ते 20 वर्ष सुद्धा चाललेले आहेत ऍक्च्युली. ॲस्ट्रा आधार मध्ये अशा पद्धतीचे किडनी ट्रान्सप्लांट होतात का? येस, ॲस्ट्रा आधार मध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट करतो. ओके. म्हणजे ट्रान्सप्लांटचा मेन कसं आहे की ट्रान्सप्लांट मध्ये कसं असतं, एक लाईव्ह रिलेटेड म्हणतो आपण, म्हणजे लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट असते आणि एक डिसीज डोनर ट्रान्सप्लांट असतो. तर लाईव्ह ट्रान्सप्लांटचा अर्थ काय होतं की बाबा आपल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह किंवा सेकंड डिग्री रिलेटिव्ह पैकी कोणाची आपण किडनी काढतो. पहिलं त्या पेशंटला चेक करतो, जो किडनी देणार आहे त्याला पहिलं आपण चेक करतो व्यवस्थित की बाबा की किडनी काढल्यामुळे त्याच्या लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये काय प्रॉब्लेम पडत नाही हे पहिलं कन्फर्म करतो आणि त्यानंतरच त्याची किडनी घेतली जाते. त्याला डायबिटीस नसावा, ब्लड प्रेशर नसावं, प्रिफरेबली त्याचं एज 60च्या आतमध्ये असावं ऍक्च्युली, तसं त्याला डोनर म्हणतो आपण. तर मग त्याची किडनी आणि परत मॅचिंग करतो, ब्लड ग्रुप मॅच आहे का. ओके, प्रिफरेबली ब्लड ग्रुप मॅच असलेले डोनर आम्ही प्रिफर करतो. मिसमॅच असेल तरी आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, पण ते जरा कॉम्प्लेक्स आहे ऍक्च्युली. तर मग असे आपण हे घेऊन ते आपण पेशंटला बसवतो. अच्छा, मला आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. मला एवढंच विचारायचं आहे की मूत्ररोग तज्ज्ञांकडं किंवा नेफ्रॉलॉजिस्टकडं जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो तेव्हा त्याच्यावरती तुम्ही उपचार करता, त्याची लाईफस्टाईल बदलण्यासाठी तुम्ही सल्ला देता, पण मुळात तुमच्याकडे येऊच नये, माणसानं निरोगी आयुष्य जगावं याच्यासाठी रोजच्या आयुष्यामध्ये त्यानं काय पथ्य पाळलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? तसा दिनासाठी सल्ला माझ्याकडे एकच आहे मग प्रेक्षकांसाठी. 1 चमचा कमी, ज्याला मी म्हणतो 1 चमचा कमी मीठ, 1 चमचा कमी तेल, 1 चमचा कमी साखर. बरं. तुमचं BP वाढणार नाही, शुगर वाढणार नाही आणि ओबेसिटी वाढणार नाही. कारण ओबेसिटी आणि डायबिटीज हे असे प्रॉब्लेम आहेत जे की सगळ्या प्रॉब्लेमला सोबत घेऊन चालतं. 1 चमचा कमी, 1 चमचा कमी. क्या बात. आणि नो युअर नंबर्स. नो युअर नंबर्स जसं सरांनी सांगितलं, आपण एक 40 ओलांडली समजा की तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर किती आहे माहीत असलं पाहिजे, तुमचं शुगर्स किती आहे माहीत असलं पाहिजे आणि तुमचं वेट किती आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या जर 3 गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित ट्रॅक ठेवला तर 70 ते 80% आजार तुमच्या आसपास सुद्धा फिरत नाही. जसं धनसागरने सांगितलं तेच त्याच्या पुढे जस्ट मी फक्त ॲड करतो. मी म्हणेन की किडनी आजाराचं जसं प्रिव्हेन्शन आहे त्या गोष्टी आपण त्या फॉलो करणं गरजेचं आहे, पण अर्ली डायग्नोसिस करणं फार गरजेचं आहे. अर्ली डायग्नोसिस इज द की. त्यामुळे रेग्युलर चेकअप करणं गरजेचं. रेग्युलर चेकअप कोणी करावा? ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ओके, ज्यांच्या फॅमिलीमध्ये किडनीचा आजार आहे, ओके, ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा लोकांनी जरी काही प्रॉब्लेम नसेल तरी रेग्युलर चेकअप करत राहणं. म्हणजे काय, किडनीचे आजार याच्यामध्ये सुद्धा वंश परंपरा असू शकते? हो, किडनीचे आजार जेनेटिक सुद्धा असतात. अच्छा, बरेच आजार किडनीचे जेनेटिक असतात. ते आणि ते कसं असतं की त्याला सगळ्यात कॉमन असं म्हणतो त्याला ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतात. ते बरेच आजार आहेत ॲक्च्युली, पण तो कॉमन ADPKD म्हणतो त्याला. तर ते जीन्स म्हणजे फॅमिलीमध्ये ते फर्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशनमध्ये स्प्रेड होतं. आज या एपिसोडमध्ये डॉक्टर सावंत आणि डॉक्टर वाकळे सहभागी झाले आणि त्यांनी एका अत्यंत गहन विषयावरती साध्या सोप्या शब्दामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी या दोघांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.